ये कहते हैं कि ये टेररिज्म से लड़ते हैं और ये एक कोर्ट से डरते हैं। ये लिखा हुआ नहीं पढ़ सकते आप, अध्यक्ष जी ने ना बोला है, नहीं बोल सकते। 30 ऑगस्ट 2020 रोजी असं काय घडलं की सगळा देश फक्त त्याच दिवसाची एक स्टोरी ऐकण्यासाठी आता हादरला आहे. प्रत्येक मीडिया चॅनल म्हणते की रिटायर्ड चीफ ऑफ आर्मी मनोज मुकुंद नरवाने यांनी असं काय लिहिलं होतं 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकामध्ये की ते पुस्तक आपली सरकार, आत्ताची सरकार प्रकाशित सुद्धा होऊ देत नाही आहे. असे काही ठोस पुरावे राहुल गांधी यांनी आज संसदमध्ये नेले आणि त्यांना ओम बिर्ला जे काय आपले स्पीकर आहेत, राजनाथ सिंग, आपले जे सेनादलचे मिनिस्टर्स आहेत आणि आपले होम मिनिस्टर अमित शहा आणि त्यासोबत नरेंद्र मोदीजी असे अनेक मिनिस्टर्सनी त्यांना थांबवलं आणि त्यांना ते बोलू दिलं नाही. असं काय आहे की द कारवान या मॅगझिनने छापलं, असं काय आहे की रिटायर्ड जे जनरल आहेत आर्मीचे त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलं. असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये उमटत आहेत. पण उत्तर त्याचं एक की काहीतरी असं घडलेलं आहे की ते देशाविरुद्ध झालं होतं. म्हणून तर एक आर्मी चीफनी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाला गव्हर्नमेंट प्रकाशित नाही होऊ देत आहे. याच्यामागे खूप सारे तथ्य येऊ शकतात. धाग्याला धागा जोडू शकतो. पण अजून ते पुस्तक प्रकाशित झालेलं नाही आहे. आता त्या पुस्तकामध्ये काहीतरी तरतूद करून त्याला तोडमोड करून पण प्रकाशित करू शकतात. पण ते पुस्तकात ॲक्च्युअलमध्ये काय होतं की ते कोणते 4 टँक होते की ते चायनामधनं भारतामध्ये येत होते आणि का त्यांनी भारताची जागा घेतली होती की भारत सेनातलं काही नुकसान झालं होतं, असे विविध प्रश्न समोर येत आहे. पण उत्तर मात्र एक की सरकार तेव्हाची चूप का होती, का म्हणून यांनी मीडियामध्ये दाखवलं नाही. उरी अटॅक केला तर मीडियामध्ये दाखवतात. पुलवामामध्ये काय झालं तर त्याच्यावरती त्यांनी काय म्हणजे परत अटॅक केला आपण ते दाखवलं त्यांनी. इंडिया पाकिस्तानची मॅच दाखवतात. ही एवढी ठराविक आणि एवढी चांगली माहिती का नाही आतापर्यंत दाखवली गेली, का लपवली गेली? लपवलं गेलं कारण त्याच्यामागे होतं काहीतरी खोटं, काहीतरी फसण्यासारखं, म्हणून त्यांनी दाखवली नाही. असे अनेक प्रश्न समोर येत आहे. म्हणून फक्त आता त्या गोष्टीला आपल्या प्रत्येक नागरिकपर्यंत पोहोचवायचं दायित्व म्हणजे आपलं आहे. म्हणून सपोर्ट करा या गोष्टीला आणि 4 स्टार ऑफ डेस्टिनी मनोज मुकुंद नरवाने काय लिहित होते ते जाणून घ्या. म्हणून द कारवा या मॅगझिनला एकदा वाचा आणि भेट द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.